नमस्कार, सिटी न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। ऐसे तो बहुत सारे चुनाव हम रोजाना देखते हैं, कभी कोऑपरेटिव बैंक का, महानगरपालिका का, नगर परिषद का, कई संस्थाओं के, कई शिक्षण संस्थाओं के। एक विद्यापीठ का भी चुनाव होने जा रहा है 20 नवंबर को। विद्यापीठ का ये सीनेट का व्यवस्था है ना, अधिसभा होती है यूनिवर्सिटी में एक, जो मैनेजमेंट करते हैं। अब किस प्रकार से उसका कार्य है और क्या वह आम जनता के लिए भी किसी प्रकार का उपयोग है, क्या आम जनता भी इसमें वोटिंग के लिए इन्वॉल्व होती है, कौन इसके वोटर्स होते हैं और इनमें चुन के आने वाली बॉडी क्या कार्य करती है और किस प्रकार से संचालन होता है, सारी चीज़ों की जानकारी के लिए हमारे साथ में है सीनेट सदस्य भी प्रोफेसर डॉक्टर प्रफुल्ल गवई। इनसे जानेंगे कि यह किस प्रकार की व्यवस्था है। गवई साहब नमस्कार। नमस्कार। चैनल में आपका 20 नवंबर को सीनेट के चुनाव होने जा रहे हैं अमरावती यूनिवर्सिटी के। चर्चा बहुत जगह है, पेपर में भी आता है, रोज लोग प्रेस कॉन्फ्रेंस भी लेते हैं, अपने अपने उम्मीदवार भी डिक्लेयर करते हैं। अब इसकी जो चुन के देने वाले आपके जो मेंबर है, क्या आम नागरिक है या फिर आपके कुछ विशेष लोग होते हैं? चंदूभाई, पहिल्यांदा आपलं नमस्कार आणि आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। अतिशय महत्त्वाची माहिती या माध्यमातून आपण प्रेक्षकांना देऊ घातलेली आहेत। मी डॉक्टर प्रफुल्ल गवई, माजी सिनेट मेंबर आणि मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर म्हणून मी जेव्हा विद्यापीठामध्ये काम केलं, विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये 5 जिल्हे आहेत आणि 5 जिल्ह्यामध्ये जे परमनंट प्राध्यापक आहेत ते सिनेटसाठी एक वोटर असतात। दुसरा भाग म्हणजे एक विद्यापीठातला परिक्षेत्र आहे, फक्त विद्यापीठाच्या परिसरात, म्हणजे विद्यापीठाच्या एकंदर आतमधले जे वोटर आहेत एम्प्लॉईज, तर त्यातले फक्त प्राध्यापक जे आहेत, आज जे 68 प्राध्यापकांचं वोटिंग आहे, तिथले 3 सिनेट मेंबर निवडून येतात। 68 प्राध्यापक, 3 सिनेट, 3 म्हणजे विद्यापीठात 3 सिनेट मेंबर 68 मधून ते प्रेस कॉन्फरन्स कशाला घेतात मग सर्वांसाठी? झालं, 3 तिथे आहेत आणि 5 जिल्ह्यामधले म्हणजे विद्यापीठाच्या बाहेरचे ते 10 टीचर्समधून निवडून येतात, काही संस्थापकमधून निवडून येतात आणि काही विद्यार्थ्यांमधून निवडून येतात। याच्यामध्ये कॅटेगरी असतात? याच्यामध्ये कॅटेगरी आहे, जसं एक 10 टीचर्समधून निवडून येणारे विद्यार्थी म्हणजे 10 शिक्षक मतदारसंघ आहे, तर 10 पैकी 5 ओपन कॅटेगरीमधले उमेदवार असतात आणि 5 हे कॅटेगरीमधले उमेदवार असतात। तर OBC असेल, SC असेल, NT असेल, DNT असेल, याच्यामधले 5 आणि ओपन कॅटेगरीमधले 5। या 10 टीचर्सला जे विद्यापीठातले 5ही जिल्ह्यातले जे कॉलेज आहेत संलग्नित, ज्यांचं मतदान आहे, असे 3500 मतदार आहे। आणि टीचर्स आहेत, टीचर्स जे परमनंट टीचर्स मतदार देणार हां, जे मतदान करणारे जे परमनंट टीचर्स आहेत, त्यांची यादी आपल्या विद्यापीठामध्ये प्रकाशित करतात, कॉलेजकडून त्याचे नावं जातात आणि ते वोटर असतात। तर हे शिक्षक मतदारसंघ हा वेगळा मतदारसंघ आहे। याच्यामधून 5 ओपन कॅटेगरी आणि 5 SC कास्ट कॅटेगरीमधले कास्ट लोक, असे 10 लोक शिक्षकामधून निवडून जातात। आणि त्याच्यामध्ये 3 विद्यापीठातल्या परिक्षेत्रातले, विद्यापीठातल्या कंपाऊंडच्या आतमध्ये जेवढे आहेत, यस, ते त्यांचे 3 लोक। त्याच्यानंतर अकॅडमिक काउन्सिल हा एक विद्वत परिषद म्हणून एक प्रकार असतो, त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरी आणि असे एकूण 8 लोक निवडून जातात। त्यामध्ये कोण त्यात 4 प्राधिकरणातले लोक असतात, म्हणजे 4 जे डिफरंट आहेत, म्हणजे इंटरडिसिप्लिन असेल, सायन्स मॅनेजमेंट असेल, सायन्स असेल, एज्युकेशन संबंधित, म्हणजे एज्युकेशन संबंधित काम करतात। सिनेट ही बॉडी जी आहे ती अति उच्च बॉडी आहे विद्यापीठातली, ती सर्वसामान्य सगळं निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमधली बॉडी आहे आणि फक्त अभ्यासाच्या प्रक्रियेमधली बॉडी ही जी असेल तर ते विद्वत परिषद आहे। त्याच्यामध्ये एक बोर्ड ऑफ स्टडीजसुद्धा आहे, अभ्यास मंडळे ज्याला म्हणतात आपण, असे 78 अभ्यास मंडळे विद्यापीठामध्ये कार्य करतात। म्हणजे एक पालीचं अभ्यास मंडळ असेल, एक समाजशास्त्राचं अभ्यास मंडळ असेल, असे अभ्यास मंडळ विविध क्षेत्रात काम करणारे 78 आहेत। तर हे त्याच्यातले काही बिनविरोध निवडून येतात, काही निवडणुका होतात, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी असतात। याच्यामध्ये सिनेटमधून सगळ्यात उच्च बॉडी असल्यामुळे फार स्पर्धा असते ज्या काम करणारे। आता मी मागच्या वर्षी सिनेटमध्ये निवडून जेव्हा गेलो SC कॅटेगरीमधून, तर आम्ही संस्थाचालक असतील किंवा विद्यार्थी असतील किंवा कर्मचारी असतील किंवा तिथला साफसफाई कर्मचारीसुद्धा असेल, विद्यापीठातला जॉब वर्करसुद्धा असेल, इव्हन आम्ही पत्रकार बंधूंसाठी सुद्धा काम केलेलं आहे। म्हणजे एकही क्षेत्र असं नाही की आम्ही त्याला स्पर्श केला नाही, ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर आमच्याकडे कामाची यादीच आहे, आम्ही जेव्हा काम करतो त्याच्यामध्ये सिनेटमध्ये काम करताना पाहिलं की ही निवडणूक होते कशी। अच्छा, बरोबर, हे झालं असे किती सदस्य असतात? जवळपास एकूण 72 सदस्य सिनेटमध्ये। कोणत्या क्षेत्रामधून? हे सगळे क्षेत्रामधले जे आहेत आम्हाला टीचर्समधून, हां, टीचर्समधून जातात।
त्याच्यामध्ये असे टीचर्समध्ये, त्याच्यानंतर संस्था चालकांमधून, त्याच्या पदवीधर हा मतदारसंघ एक आहे. जसं आता आपण पाहतो त्याला आतमध्ये जे असं कोणतं तरी क्वालिफिकेशन कोणतं तरी पद पाहिजे. आम नागरिक नाही, याच्यामध्ये नाही. इन्व्हॉल्व होऊ शकत, मला व्हायचं तर मी होऊ शकत नाही नाही. नाही नाही तुम्ही ग्रॅज्युएट जर विद्यापीठाशी संलग्न असाल तर तुम्ही विद्यापीठाचं म्हणजे ग्रॅज्युएटमधून प्रतिनिधित्व करू शकता. म्हणजे हे ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सी आता जे यादी बनणार त्याच्यामध्ये Yes. 2 लाख 3 लाख मधून हां, नाही ते 39,000 मतदार आहे. 39,40,000 मतदार आहे जो विद्यापीठाशी संलग्न, ज्यांना रजिस्ट्रेशन केलेलं आहे विद्यापीठामध्ये. मागचे तर कॅन्सल पण हां, ते कॅन्सल झाले. ते जे आपण म्हणतो की तो मतदारसंघ तो आमदारकीचा मतदारसंघ आहे, तो वेगळा मतदारसंघ. विद्यापीठामध्ये ग्रॅज्युएट हा मतदारसंघ वेगळा आहे जो सिनेटसाठी लढतो पेक्षा. हे केव्हा रजिस्ट्रेशन होते यांचं? हे सलग सुरू असतं. या सिनेटचं जेव्हा नोटिफिकेशन निघतं त्याच्यासोबतच हे सगळं रजिस्ट्रेशन सुरू असतं. म्हणजे त्यांना उभे व्हायचं, त्यांनी रजिस्ट्रेशन करायचं. तर असे जे उभे राहतात ते पहिल्या पद्धतीने आपली तयारी करतात. ते आपापल्या पद्धतीनं आपले नातलग असेल, मित्रमंडळी असेल याचं रजिस्ट्रेशन करून घेतात आणि विद्यापीठाचे संलग्नित लोक असतात ते. त्याच्यामधून मग 10 उमेदवार निवडून येतात. त्याच्यातले 5 ओपन कॅटेगरी, यस, आणि 5 ओपन कॅटेगरीमधले पुन्हा 5 कास्टमधले, अशा पद्धतीचं एक निवडणूक असतं. म्हणजे त्याच्यामध्ये संघटनामध्ये एक टीचरचा प्रतिनिधित्व असतं, हे 10 लोकांच्या माध्यमातून. संस्था चालकाच्या माध्यमातून असतात. पण संघटना वगैरे सर्व येणार. ओपनला तर बहुत कमी चार्ज भेटत. हां, पण संघटनेच्या माध्यमातून येतात. त्याच्यात शिक्षक प्रतिनिधी असतात, त्यात प्राचार्याचे प्रतिनिधी असतात, त्या संस्था चालकाचे प्रतिनिधी असतात, त्याच्यात विद्यार्थ्याचे प्रतिनिधी असतात. असं एकंदर सगळं सिनेट तयार होते. 72 लोगों की टीम, 72 लोगों की टीम होती. सरकार की तरफ से भी नॉमिनेट होते होंगे. म्हणजे याच्यात तुम्ही पाहिलं तर 39 लोक निवडून जातात जवळपास. आणि याच्यामध्ये 10 गव्हर्नर जे आहेत माननीय राज्यपालांच्या हस्ते त्यांचं नॉमिनेशन होतं विद्यापीठामध्ये. त्याला उसको भी कुछ क्वालिफिकेशन नाही, आता त्यांचे कसे असतात, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते, त्यांनी ज्या क्षेत्रामध्ये विशिष्ट काम केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर एखाद्या उद्योग क्षेत्रातला माणूस निवडतात. मिला के विशेष अर्हता वाला इस सीनेट काउंसिल का मेंबर हो. यस, कुछ न कुछ उसके चाहिए. कोई भी आम नागरिक जाके कि भाई मुझे सीनेट का चुनाव नहीं, कुछ तो भी अर्हता होना है, उसको जानकारी होना, एजुकेशन से संबंधित जानकारी. अब ये हो गया, आप सारे के सारे एजुकेशन से संबंधित ले रहे, तो इसमें सिर्फ विद्यापीठ से संबंधित ही काम होते हैं. विद्यापीठ से बाहर जाकर ही आम विद्यार्थी, जो माजी विद्यार्थी हो गए, एक्स विद्यार्थी हो गए, कुछ लोग यहाँ से निकल के टीचर्स बन गए, कुछ लोगों के टीचर्स में, इन सारे लोगों के लिए कम होता. और मंत्रालय से आपका क्या संबंध रहता है? मंत्रालयामधल्या किंवा आमच्या UGCच्या माध्यमातून असेल किंवा मंत्रालयाच्या माध्यमातून असेल, जसं महाराष्ट्राला कनेक्टेड विद्यापीठ आहेत आणि विद्यापीठ हे UGCला कनेक्टेड आहे, तर महाराष्ट्राचे सगळे काही जे काही योजना असतील त्या विद्यापीठाच्या माध्यमातून राबवल्या जातात. त्या विद्यार्थ्यांच्या प्रती असतील, समाजाच्या प्रती असतील, एकंदर सगळ्या वातावरणाच्या प्रतीचे असतील की सर्वसंपन्न हा नागरिक घडला पाहिजे, सर्वसंपन्न हा विद्यार्थी घडला पाहिजे, या दिशेने विद्यापीठ प्रयत्न करते. यानी शिक्षा के क्षेत्र में उसमें क्या बदलाव होना, क्या उसकी पॉलिसी बननी चाहिए, यस, और क्या शिक्षा का प्रकार होना चाहिए, ये आप पॉलिसी बना के आगे भेजते हो. यस, पॉलिसी बना के ही होती की आपको आगे भेजनी पडते. UGC जे पॉलिसी आपल्याकडे देते आणि UGCची पॉलिसी असल्यानंतर जसं असतं की आपलं जसं विद्यापीठ, आपलं अमरावती विद्यापीठ आहे, अमरावती विद्यापीठाला मग मेळघाट जवळ क्षेत्र आहे, तर मग मेळघाटातलं विशेष काय असेल ते दिल्लीला नसेल ना, तर मग त्या ठिकाणी ती पॉलिसी मिक्स करतात आणि आपल्या विद्यापीठाला सुद्धा चर्चेला कॉलिंग करतात ते लोक. त्याच्यामध्ये ते डिसिजन मग मॅनेजमेंटमध्ये असेल, सिनेटमध्ये असेल, तो प्रश्न येतो आणि मग तिथून सामूहिक डिसिजन घेऊन सरकारला सल्लामसलत केली जाते. ये समझो पढ़ाई से संबंधित. अब दूसरा यूनिवर्सिटी का मैनेजमेंट है. भाई साइकिल स्टैंड किधर होना, कौन सा डिपार्टमेंट किधर होना, किस डिपार्टमेंट को यहाँ पे लाना चाहिए, कंप्यूटर एजुकेशन लाना चाहिए नहीं लाना चाहिए, उसकी स्थापना, इन सब चीज़ों में भी आपका इन्वॉल्वमेंट रहता है. Yes. कि वो यूनिवर्सिटी अलग करती है, मैनेजमेंट अलग रहता है. हे जे आहे सिनेट, हे जे सभागृह आहे, अधिसभा सभागृह, आणि त्याच्यावरचं एक सभागृह मॅनेजमेंट सभागृह आहे. इसके सदस्य उसमें रहते हैं. त्याच्या सदस्य या सिनेटमध्ये आता निवडणुका सिनेटच्या झालेल्या आहेत आणि या सिनेटच्या निवडणुका झाल्या, हे निवडून आले की याच्यातून मॅनेजमेंट काउन्सिलची निवडणूक होते. अच्छा, त्या मॅनेजमेंट काउन्सिल पदाधिकारी बनेंगे. यस, पदाधिकारी बनेंगे. मी मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये असताना मी शिक्षकांचं प्रतिनिधित्व केलं. नियुक्ती होती है, चुनाव होते. अच्छा, चुनाव होते. त्याच्यातून आपण 2 संस्थेचे प्रतिनिधी निवडले जातात, 2 टीचर्समधून निवडले जातात आणि 2 तुम्ही पाहिलं असेल 2 प्राचार्यामधून निवडले जातात आणि 2 विद्यार्थ्यांमधून निवडले जातात. असे 8 विद्यार्थी यानी जो अभी जिनका शिक्षण चल रहा है, जैसे कोई अभी
शिक्षण चल रहा है वो बीकॉम सेकंड ईयर का है, बीए सेकंड ईयर का है, बीए का, वो भी क्या नाही, जे पदवीधर झालेले आहेत, कारण की त्यांनी पदवीधर झाल्यानंतर त्यांनी वोटिंग केलं आहे आणि त्या पदवीधर मतदारसंघातून जे निवडून आलेले आहेत त्यांचं शिक्षण संपलं. तर कोणी उद्योग करत असतील, विद्यार्थी है यूनिवर्सिटी के, क्या वो इस चुनाव में कहीं भाग लेते हैं? नाही आता जे उनका भी प्रतिनिधित्व करते हैं? नाही, ते त्यांच्या निवडणुका विशिष्ट होतात, त्या विद्यापीठाच्या पातळीवर त्या निवडणुका होतात. स्टूडेंट काउंसिल की हां, स्टुडंट काउन्सिल की. तर विद्यार्थी कल्याणचा जो विभाग आहे विद्यापीठामधला, तो स्टुडंटच्या निवडणुका घेतात आणि त्याच्यातलं प्रतिनिधित्व म्हणून येतात असतात, एक सिनेटमध्ये एक असतात. यानी मोटा मोटा हम ये बोल सकते हैं कि जैसे अमरावती शहर है, यहाँ एक महानगर पालिका, वो महानगर पालिका में नगर सेवक चुनकर जाकर जो मैनेजमेंट करते हैं वही वहाँ पे आप यूनिवर्सिटी में जाके आपका यस बरोबर आहे. यस. म्हणजे मॅनेजमेंटमध्ये विद्यापीठातले सगळे ठराव जे सिनेटमधून आलेले असतात त्याची निर्णय घेण्याची क्षमता मॅनेजमेंटला असते. म्हणजे मंत्रिमंडळ ज्याला म्हणतो आपण. कई लोगों का, विद्यार्थियों को कई बार बहुत सारी समस्या होती है, किसी का फॉर्म नहीं जाता, किसी को मार्कशीट नहीं पहुंचती, किसी का कार्ड नहीं मिलता, कहीं की फीस का प्रॉब्लम जाता है, कहीं कॉलेज से साइन, ये सब भी चीज़ आपके पास में आती, कुछ सोल्यूशन आपका निकलता है की आपके अधिकार? नाही, सगळे येतात आमच्याजवळ, सगळे प्रॉब्लेम्स येतात आणि सगळं सोल्युशन काढण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. कमीत कमी विद्यार्थ्यांना त्रास व्हावा. आता काय झालं, कोरोना काळ आला. आता कोरोना काळामध्ये मग मॅनेजमेंटने डिसिजन घेतलं की ऑनलाईन एक्झाम झाली पाहिजे. पहिल्यांदा आमची ऑफलाईन एक्झाम झाली. एक अमरावती यूनिवर्सिटी के जर बाकी दो लोगों ने ऑनलाइन ली, अमरावती यूनिवर्सिटी बोले ऑफलाइन लेना, ऐसा कुछ बीच में बहुत असं ते सगळं सुरू असताना आम्ही ठराव घेतला होता की आपल्या विद्यापीठाची ऑफलाईन एक्झाम झाली पाहिजे. सरकारचे आदेश होते की ऑनलाईन एक्झाम झाली पाहिजे. आम्ही सरकारचे आदेश मानले आणि मग ऑनलाईन एक्झाम घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण तयारी केली. हे मॅनेजमेंटच्या माध्यमातून, अकॅडमिक काउन्सिलच्या माध्यमातून हे सगळे निर्णय होतात. अच्छा, खेल क्षेत्र वगैरह में आप करता है लोगों के सिलेक्शन में, टीम भेजने में, कौन से खेल यूनिवर्सिटी में होंगे, कौन से नहीं होंगे, खेल के लिए क्या प्रयोजन करने, ग्राउंड्स क्या करने, इसका भी काम होता है बोला? त्याचेही मंडळ असतात विशिष्ट. म्हणजे पहिले इसमें से नाही, याच्यातून आम्ही निवड करतो. आम्हाला ते अधिकार असतात निवड करण्याचे. आम्ही काय करतो की विद्यापीठामध्ये खेळ व क्रीडा मंडळ जे आहे ते वेगळं असतं, एक रंजन मंडळ वेगळं आहे. पूर्वी खेळ व क्रीडा हे रंजन एकच होतं. मग विद्यार्थी कल्याण हे वेगळं झाल्यामुळे विद्यार्थी कल्याणकडे आलं युथ फेस्टिवल, युवा महोत्सव, आणि क्रीडा क्षेत्रातलं वेगळं आहे. त्याच्याकडे क्रीडाच्या विषयी जे आहेत त्यात इंद्रधनुष्य असेल. इंद्रधनुष्य हा प्रकार युथ फेस्टिवलशी कनेक्टेड असतो. जशी आज अमरावती विद्यापीठाची टीम सध्या राहुरीला पार्टिसिपेट करते आहे. तर त्याच्यामधून आम्ही सिलेक्शन करतो. त्याची सिलेक्शन कमिटी प्राध्यापकांमधून निवडतो, जे तज्ज्ञ लोक आहेत. त्याची एक निवड समिती असते विशेषतः. मी युवा महोत्सवाच्या निवड समितीचा अध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलं आहे विद्यापीठामध्ये. तर आमची ही टीम जाऊन पोत्या सुद्धा विद्यापीठासाठी आणते. तशी क्रीडा क्षेत्रातली एक विशिष्ट टीम आहे. ते फुटबॉलची एक जो त्याचा चेअरमन असेल, हा इसमें से करते. आणि आम्ही सगळ्या प्राध्यापक म्हणजे 5ही जिल्ह्यामधले जे तज्ज्ञ प्राध्यापक असतील त्या तज्ज्ञ प्राध्यापकाला त्यात इन्व्हॉल्व होऊन त्या कमिटीमध्ये त्याला इंचार्ज. जैसे आपने बताया कि ये पूरी एक मैनेजमेंट की काउंसिल है, पूरी कोई सीनियर सदस्य. अब कोई निर्णय लेना है कुलगुरु को, तो क्या आपके सीनेट सभा में उसको रखना पड़ता है कि अपने मन से वो निर्णय ले सकते हैं? जैसे आयुक्त को, या अभी तो प्रशासन है जहाँ रहता है, तो कोई भी निर्णय लेने तो उसको सभा में रखना पड़ता है. सभा पास करती है तो वो निर्णय आगे. क्या यहाँ पे भी है? क्या कुलगुरु अपने मन से सारे निर्णय? नाही, कुलगुरू को भी विद्यापीठ कायद्याच्या अनुषंगाने चौकट आहे. कोणीच कोणाचा निर्णय वेगळा युद्धाने घेऊ शकत नाही. को लेना है, कोई नया कुछ करना है तो आपके सभा में बिलकुल सभामध्ये ठेवावं लागतं. आणि इमर्जन्सी असेल तर 12/7 ते निर्णय घेऊ शकतात. हा देखील एक क्लॉज आहे विद्यापीठाच्या याच्यामध्ये. पण मोठे निर्णय शक्यतो कुलगुरू हा सामूहिक निर्णयाचा भागीदार असतो. समूहाने डिसिजन घेतलं तर खूप विचारपूर्वक ते डिसिजन असतं. पण एखादी इमर्जन्सी गोष्ट आहे, ते सभा आपण बोलवू शकत नाही. त्याला जो कालावधी असतो 21-22 दिवसाची नोटीस देऊन ती मीटिंग अरेंज करणे, त्याच्या पलीकडे जाऊन मग कुलगुरूला 12/7 अधिकार आहे की आपण एखादं डिसिजन आपण घेतलं पाहिजे. पण सिनेटमध्ये जो प्रश्न येतो, सिनेटमधले प्रश्न मग ते अकॅडमिकच्या हिशोबाने असेल तर अकॅडमिक काउन्सिलकडे ते प्रश्न जातात. मॅनेजमेंटकडे जर प्रश्न असेल तर ते मॅनेजमेंटकडे येतात आणि मग मॅनेजमेंटची बैठक बसून त्याच्यामध्ये सिनेटच्या संदर्भात मांडलेले प्रश्न सोडवले जातात. आणि मग ते विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू त्या मॅनेजमेंट काउन्सिलचे अध्यक्ष असतात. हमने देखा कि जैसे हमने कंपेयर किया इसका महानगर पालिका से, नगर परिषद से, मंत्रालय से भी. जो वहाँ आमदार काम करता है, जहाँ नगर सेवक काम करता है, वहाँ पे यहाँ आप लोगों का काम है. अब कई बार क्या होता है कि जब एक बार पदाधिकारी चुन के चल जाता है सरकार के फेवर में, सारे सरकार के निर्णय जो होते वो पब्लिक पे लादने की पूरी कोशिश करता है. पब्लिक को भी वही समझाता है कि नहीं ये मानना पड़ता है. तो आप सरकार का प्रतिनिधित्व करते काउंसिल में जाके कि जो आपके मतदार वोटर्स हैं उनका प्रतिनिधित्व करते हैं? आम्ही जे निर्णय घेतले आतापर्यंत, म्हणजे मी माझ्याकडे यादी आहे, निर्णय कधी कधी आठवत नाही, काही काही निर्णय इतके चांगल्या पद्धतीने घेतलेले आहे.
हे निर्णय आम्ही जे मतदार होते त्यांच्या बाजूने घेतले, जे मतदार नव्हते पण ज्यांना अपेक्षा होती की यांनी निर्णय घेतले पाहिजे त्यांच्या बाजूनसुद्धा घेतलेले आहेत. म्हणजे तुम्हाला एक छोटासा म्हणजे तुम्हाला जे आधीतील मधले काही ठळक 2-4 निर्णय जर आम्ही पाहिले तर हे तुम्हाला असं वाटेल की हे नक्कीच आपण मतदारासाठी घेतलेले आहेत. म्हणजे एक साधा प्रश्न होता की विद्यापीठामध्ये एक संदीप सिरसाट नावाचा व्यक्ती जे कॉम्प्युटर सायन्सला जिजामाता कॉलेजला प्राध्यापक आहे, ते एका ठिकाणी प्रॅक्टिकलला आले आणि विद्यापीठाच्या गोपनीय विभागामध्ये बिल सबमिट करायला गेले. बिल सबमिट करता करता कोलॅप्स झाले, हार्ट अटॅक आला त्यांना तिथेच आणि कोलॅप्स झाल्याने मरण पावले. दुसरे प्राचार्य साळवे होते, ते बुलढाणा जिल्ह्यातलेच होते, अत्यंत एखाद्या नॉन ग्रँटेड कॉलेजला प्राचार्य, 5,000 रुपये पगार किमान असेल. तर हे आमच्या डोक्यात आलं कुठंतरी. म्हणजे मी जेव्हा शिक्षण मंचाचं रिप्रेझेंटेटिव्ह करतो विद्यापीठामध्ये, शिक्षण मंच संघटनेकडून मी जेव्हा उभा असतो, तर आम्ही कॉमन डिसिजन कसं घेतलं गेलं पाहिजे. जेव्हा आम्हाला पाहिलं की आम्ही इथे ॲम्ब्युलन्स नाही आहे उपलब्ध विद्यापीठामध्ये, जे आहे ते तकलादू आहे, ती जुनी झालेली आहे, ती त्या ठिकाणी पोचू शकत नाही, असा एक मोठा निर्णय आम्ही घेतला की विद्यापीठामध्ये जर ॲम्ब्युलन्स असणं गरजेचं आहे. आमचे विद्यार्थी धावतात, ॲथलेटिक्सची स्पर्धा असते, कबड्डीच्या स्पर्धा सध्या विद्यापीठामध्ये सुरू आहे, आता व्हॉलीबॉलच्या स्पर्धा झाल्या. उद्या जर असं झालं तर काय होईल, उद्या कुणीही मरणावस्थेत होता कामा नये. आम्ही ठराव सिनेटमध्ये मांडला, मीच प्रश्न मांडला आणि तो ठराव मांडून मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये मान्य झाला. 22 लाख रुपयाची अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स सध्या विद्यापीठामध्ये उभी आहे. ही आपकी उपलब्धी काम ही उपलब्धी काम आहे. भैयाजी, दुसरी निर्णय तुम्ही पाहिला असेल की विद्यापीठामध्ये PhD सेलला आदरणीय सुजय बन जे तुमचं देखील विद्यापीठामधून PhD झाला आहे, सुजय बनशी तुमचा संपर्क आहे. इतके उत्कृष्ट व्यक्तिमत्व, उपकुल सचिव म्हणून जेव्हा विद्यापीठामध्ये काम करतो, त्यांना कॅन्सरची बिमारी झाली आणि बऱ्याच प्रदीर्घ लढा त्यांनी त्या कॅन्सरशी दिला. हे सगळं पाहताना पैसे संपले, कुटुंबाची निराशा झाली आणि मग विद्यापीठाच्या कर्मचारी संघटनेनं प्राध्यापकांनी काही पैसे जमा केले. त्या जमा करण्यासाठी 25-30 दिवसाचा अवधी लागला. कालांतरानं काय झालं की त्यांना ट्रीटमेंट मिळू शकलं नाही आणि दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला. आमच्या डोक्यामध्ये ती कल्पना आली आणि आम्ही तो प्रश्न मांडला की विद्यापीठाच्या अर्थसंकल्पामध्ये 25 लाखाची तरतूद केली पाहिजे. आपण तो आरोग्य निधी नावाचा नवीन हेड क्रिएट केला. तर ही कर्मचाऱ्याची उपलब्धी आहे, ते आमचे मतदार नाही आहे, पण आपण त्याच्याविषयी भूमिका मांडली गेली पाहिजे. ही आहे. शिक्षकांसाठी काय केलं पाहिजे, तर इथं साळवे मृत्युमुखी पडतो, त्याला 2 पैसेसुद्धा आम्ही उपलब्ध करून देऊ शकत नाही. तुम्ही पाहिलं असेल विद्यापीठाच्या एकंदर व्हॅल्युएशन सेंटरला 800, 900, 1000, 2000 असे प्राध्यापक मंडळी 44 डिग्री सेल्सिअसमध्ये पेपर व्हॅल्युएशन करतात. त्यांच्याकडनं आम्ही 3% रक्कम कापतो, 3-4% रक्कम कापतो. त्यातून विचार केला की मी व्हॅल्युएशन करताना ही रक्कम जाते कुठे, तर आमच्या डोक्यात ती संकल्पना आणली की याचा काहीतरी मार्ग चांगला काढला पाहिजे, योजना केली पाहिजे. तर आम्ही काय केलं की ते प्रश्न सिनेटमध्ये मांडला की ही रक्कम जाते कुठे. माझ्याच अध्यक्षतेखाली समिती झाली आणि टीचर्स वेलफेअर फंड, शिक्षक कल्याण निधी नावाची योजना आम्ही आणली. त्या योजनेमध्ये CHB टीचर, कॉन्ट्रीब्युटरी टीचर, जो बिचारा 400-500 रुपये तासाप्रमाणे काम करतो, त्याचं भवितव्य काय असेल, तो परमनंट नाही आहे, त्याच्या पाठीमागे कुणी नाही, कुटुंब आहे. तर अशा व्यक्तीला काय केलं पाहिजे, तर त्याचा भविष्य निर्वाह निधी आम्हाला काढता येईल का. भविष्यात जर ॲक्सिडेंटली अशी घटना घडली, यानी कल्याण निधि के काम पूरे जो पूर्ण अपने जो इसके अपने नई वोटर्स है लेकिन यूनिवर्सिटी से संबंधित है, तो उसका क्योंकि यूनिवर्सिटी के काम पे उनका प्रभाव पड़ता है, ऐसे लोगों के पर काम किया. अभी सारे यूनिवर्सिटी की सीनेट की प्रक्रिया किस प्रकार से काम करती है और इन्होंने क्या उपलब्धि की. अब वापस चुनाव लड़ने जा रहे हैं, तो कोई ऐसे 2 प्रोजेक्ट जो आपके जाने के बाद में आपको वो करना है, जो अभी तक अधूरे पड़े होंगे आपके हिसाब से, क्योंकि आपके पास में कुछ तो काम लगेगा जाने के लिए. सारे काम हो गए, आपने पिछले 5 साल में कर दिया, फिर काम खत्म हो जाएगा. म्हणजे मला तर आश्चर्य वाटते की मी भाग्यवान समजतो की मी प्राध्यापकाचा प्रतिनिधी म्हणून जेव्हा विद्यापीठामध्ये जातो, मॅनेजमेंट काउन्सिल म्हणून जातो, तर मला असं वाटतं की इतकी कामाची यादी आहे. एकूण एक काम म्हणजे प्लेसमेंटचा मुद्दा असेल, टेडे वाढवण्याचा मुद्दा असेल, सगळे 72 लोग, सबको आपके सरी की सोच होगी, बाकी लोगों को करना पड़ेगा. नाही. खूप लोकांनी मदत केली, काही लोकांनी खूप चांगले वेगळे प्रश्न मांडले. किती लोकांचे प्रश्न सुटले गेले मला माहिती नाही, पण खूप चांगल्या समूहानं म्हणजे सिनेटमध्ये अनेक लोकांनी खूप चांगले मुद्दे मांडले. मॅनेजमेंट काउन्सिलला एकामेकाला सपोर्ट करतात आणि खूप चांगलं काम एक विद्यापीठा परिक्षेत्रामध्ये झालं. प्लेसमेंटचा मुद्दा असेल ते आम्ही केलं. म्हणजे साधा तुम्ही पाहिलं असेल की विद्यापीठामध्ये अंध अपंग लुड्या पांगळ्यांसाठी काय योजना असेल हा प्रश्न मांडला. तर 6 ई-रिक्षा सँक्शन झालेले आहेत सध्या. 6 ई-रिक्षे म्हणजे अपंग त्यात बसून विद्यापीठामध्ये फिरेल. तुम्ही विद्यापीठाच्या परिक्षेत्रात जर गेले असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला डाव्या साईडनं सायकली दिसतात. तर एखाद्या खेड्यातला पोरगा येतो, तो सायकल घेऊन विद्यापीठातल्या 400 एकरातलं आपलं काम करतो आणि निघून जातो. तुम्ही जर हे छोट्या छोट्याशा गोष्टी आहेत.
विद्यार्थ्यांसाठी आदर्श शिक्षक टीचर्स आपल्या आदर्श विद्यार्थी पुरस्कार योजना आम्ही राबवली. सनद कशी असली पाहिजे, त्याला खिडकीवरून TC किंवा एखादं बोनाफाईड सर्टिफिकेट, एखादं डॉक्युमेंट, एखादं डिग्री किती तासात मिळाली पाहिजे याचं देखील आम्ही नियोजन केलं. खेड्यातला विद्यार्थी जसा लोणारचा विद्यार्थी असेल, तो येतो विद्यापीठात, दिवसभर राबतो काम करतो, पण त्याला राहण्याची सोय नसते. विद्यापीठामध्ये मोफत हॉस्टेलमध्ये जाण्याची सोयसुद्धा केली आहे. अशा छोट्या छोट्याशा गोष्टी आहेत आणि या सगळ्या करत असताना आनंद खूप जास्त आहे. आणि मला असं वाटतं की अजून भरपूर काम करण्यासारखं आहे आमच्या प्राध्यापकांसाठी आणि ते केलं पाहिजे. योगायोगानं काय होतं की जसा जसा कालावधी जातो तसा तसा कालावधीमध्ये नवीन नवीन समस्या उद्भवत असतात. त्या नवीन नवीन तर त्या नवीन नवीन हे डोक्यातच नव्हतं. आम्हाला असं वाटतं की विद्यापीठातला एखादा व्यक्ती नॅशनल लेवलवर चमकतो, पण विद्यापीठामध्ये फक्त बातमीच्या माध्यमातून तो राहतो. तर विद्यापीठामध्ये डिजिटल स्क्रीन असली पाहिजे. म्हणजे विद्यापीठामध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्याला कोणत्या खिडकीवर डिग्री वाटप चालू आहे आणि कोणत्या रिझल्ट लागला हे त्याला त्या स्क्रीनवर दिसेल. ही अभिनव कल्पना आम्ही मांडली. म्हणजे विद्यार्थ्यांना उद्या आता एवढं मोठं नियोजन असतं. आज आमची राहुरीला टीम केली, ज्या फेस्टिवलचा मी अध्यक्ष होतो, म्हणजे त्या निवड समितीचा, तिथे केली. नक्कीच आमचे विद्यार्थी बक्षीस आणतील, कारण की गेल्या वर्षाचा इतिहास आहे आमच्या विद्यार्थ्यांनी पोतानं बक्षीस झालेले विद्यापीठामध्ये. हे सन्मान्य कुलगुरू असेल, प्रकुलगुरू असेल, रजिस्ट्रार असेल, आमचे मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर असतील, सिनेट मेंबर असतील, या सर्वांच्या संगमताने असं अतिशय विद्यापीठाचा विकास व्हावा आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा प्राध्यापक सर्व पद्धतीने सक्षम व्हावा. नवनवीन हे आमचा एक प्रयत्न राहणार आहे. नवीन नवीन ज्या समस्या येतील त्या नवीन नवीन समस्या, एक विद्यापीठामध्ये तुम्ही पाहिलं असेल की विद्यापीठामध्ये या अभ्यासक्रमासोबत अध्यासन केंद्रसुद्धा उघडलेले आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांचं अध्यासन केंद्र नव्यानं उभं राहिलं. म्हणजे असे अध्यासन केंद्र अनेक असून विद्यापीठात त्या परिक्षेत्रामध्ये विद्यार्थी केला का त्याला सगळ्या गोष्टीचं शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे एक तुम्हाला सांगावंसं वाटतं, बुद्धिझम आणि पाली विषय आम्ही आणला. म्हणजे हे अध्यासन केंद्र एका ठिकाणी एक केंद्रित असले पाहिजे, एका बिल्डिंगमध्ये असले पाहिजे. अशी मी तो प्रस्ताव मांडला. 7 मजली बिल्डिंग 10,75,00,00,000 रुपयाची आपण सँक्शन केली. त्याचा प्रस्ताव विद्यापीठ आपल्या गव्हर्नमेंटकडे आपण पाठवलेला आहे. म्हणजे या बिल्डिंगमध्ये सगळ्या विद्यापीठातले सगळे अभ्यासक्रम राहतील. आणि आताचा CBCS पॅटर्न आहे, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम, याच्या माध्यमातून हे आमचे सगळे सिनेट मेंबर जे निवडून येणार आहेत त्याच्या माध्यमातून आमची लढाई आहे. आणि ज्या संघटना काम करतात, मी शिक्षक मंच या संघटनेच्या माध्यमातून काम करतो. आमचे देखील उमेदवार अतिशय ताकदीचे समर्थन आहे, जे काम करणारे आहेत, ज्यांनी काम केलं. आणि हा एकंदर आढावा या सगळ्या लोकांपर्यंत पोचला पाहिजे म्हणून मी तुमचे देखील धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि विनंती करतो की अतिशय सुबुद्धीने चांगल्या व्यापक चांगल्या उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे. शिक्षण मंचाला आपण प्रभावित केलं पाहिजे, शिक्षण मंचाच्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे, एवढीच नम्र विनंती करतो. आणि भैया अपन डॉक्टर प्रफुल्ल कवि बता रहे थे कि किस प्रकार से सीनेट काउंसिल काम करते हैं, क्योंकि विद्यार्थी है देश का भविष्य. विद्यार्थी यदि सही ढंग से उसको यदि शिक्षण मिलता है तो आगे निश्चित रूप से देश का कल्याण भी होगा. बेसिक सुविधा, बेसिक जानकारी जो उनको शिक्षा देता है, शिक्षक हो गए, यूनिवर्सिटी हो गई, वहाँ के कर्मचारी, इन सब चीज़ों का समायोजन एक मैनेजमेंट काउंसिल के नाम सीनेट काउंसिल विद्यापीठ के, जिस प्रकार मैंने बताया कि जिस प्रकार नगर परिषद, ग्राम पंचायत, महानगर पालिका, मंत्रालय जिस प्रकार से चुन के लोग अपने प्रतिनिधि देते थे, ये भी उस क्षेत्र में कार्य करने वाले लोग चुनकर प्रतिनिधित्व देंगे ताकि सबका कार्य सुचारू रूप से चल सके. म्हणजे मी तुम्हाला डिस्टर्ब करतो, एक फक्त मला मुद्दा यासाठी सांगावा असं वाटतं की आम्ही इतके कामं केलं आहे. PhD सेलला आपण दादा PhD आपण केलेलं आहे. आपला व्हायवा ज्या दिवशी संपला त्या दिवशीच आपलं नोटिफिकेशन निघालं. म्हणजे चंदूभाई तुमचं मी अभिनंदन करतो की आपण अतिशय दिग्गज पद्धतीने काम करता. या क्षेत्रामधले फार मोठं योगदान आपलं पत्रकारितेमध्ये आहे. त्या क्षेत्रामध्ये आपलं हिंदी विषयामध्ये PhD झालं आणि PhD झाल्यानंतर लगेच व्हायवा झाला आणि आपलं नोटिफिकेशन निघालं. याचं कारण असं आहे की पूर्वी 6 महिने निघायचं नाही. मग आम्ही शिक्षकांच्या बाजूने ते मुद्दा मांडला की ज्या दिवशी PhDचा व्हायवा झाला त्या दिवशी नोटिफिकेशन निघाला पाहिजे. ही उपलब्धी आहे. आता तुम्ही पाहिलं असेल की आता आपण मी 50 वर्षाचा, आपण सारख्या वयाचे आहोत. तर 60 वर्षाच्या लोकांनी ज्याने PhD केलं नाही आतापर्यंत काय केलं पाहिजे, तर त्यांनी आमच्यापर्यंत मुद्दा आणला, माझ्यापर्यंत प्रश्न आणला की आम्हाला काय पेट एक्झाम देता येत नाही, अभ्यास होत नाही, तर त्या लोकांनासुद्धा आम्ही पेट एक्झाममधून सूट दिली. ही मोठी उपलब्धी आहे. म्हणजे 60 वर्षावरील ज्यांचं शिक्षण झालं त्यांना नोकरीची गरज नाही, पण संशोधन क्षेत्रामध्ये काहीतरी काम करायचं, काहीतरी उपलब्धी समाजाला द्यायची आहे, अशा लोकांना आम्ही पेट एक्झाममधून सूट दिली. त्यांना संशोधनासाठी मार्ग मोकळे केले. आता आंबेडकर थॉट्सचे गाईड प्रत्येक ठिकाणी उपलब्ध केले. मागेल त्याला रिसर्च सेंटर, त्या नियमामध्ये विद्यापीठाच्या नियमामध्ये रिसर्च सेंटर मिळालं पाहिजे, रिसर्च वाढलं पाहिजे विद्यापीठाचं, हे देखील आम्ही काम केलं आहे. म्हणजे अनेक उपलब्ध विद्यापीठामध्ये या काळामध्ये आम्ही झालेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की
कोरोना काळामध्ये पाहिलं असेल की आम्हाला 2.5 वर्षच मिळाले, कोरोना काळामध्ये 2 वर्ष केले. इथं थांबलं नाही तर प्राध्यापकांनी काय केलं, चंदू भैया तुम्ही फार संवेदनशील आहे, मी पण संवेदनशील आहे. आम्ही वर्गण्या जमा करून म्हणजे ज्या ज्या ठिकाणी पारधी वस्ती असेल, ज्या ठिकाणी किराणा पोचला नाही त्या ठिकाणी देखील विद्यापीठामध्ये विद्यार्थी कल्याणच्या माध्यम आम नागरिकांनी खूप केलेलं आहे. यस, त्या ठिकाणी देखील विद्यापीठ मागे नाही. आणि म्हणजे शिक्षण मंचाचं तर फार मोठी उपलब्धी तुम्हाला सांगतो की त्या काळामध्ये ट्रेस खूप होता विद्यार्थ्यांवर. कोरोना काळामध्ये घरात बसून काय करायचं, तर आम्ही समुपदेशन घेतले, मानसशास्त्रीय दृष्टिकोनात त्यांना बळकटी आणण्याचं काम केलं, प्राध्यापकांचं बळकटी आणण्याचं काम केलं. तर हे सगळं काही जे आमच्या नियोजनामध्ये नव्हतं, आमच्या जाहीरनाम्यामध्ये नव्हतं. आमचा जो जाहीरनामा तुम्हाला हे आहे की हा जाहीरनामा जो आम्ही प्रकाशित केलेला आहे याच्यामध्ये सगळंच काम आहे. आदरणीय प्रदीपजींच्या नेतृत्वामध्ये जेव्हा आम्ही काम करतो, प्रदीप खेडकर म्हणून, आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंच जे अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ नवी दिल्लीला संलग्नित आहे, याच्यामध्ये म्हणून फार मोठी उपलब्धी विद्यापीठामध्ये आम्ही केली. म्हणूनच ते म्हणजे मला भरभरून झालं की आपण या प्रसंगी आम्हाला बोलण्याची संधी उपलब्ध केली. धन्यवाद. डॉक्टर प्रफुल्ल गवई जो अमरावती में होने जा रहे चुनाव के बारे में पूरी जानकारी देते रहे थे. निश्चित रूप से जानकारी से कहीं ना कहीं आपको भी इसका फ़ायदा होगा और भी ऐसे कई जो चुनाव होते हैं कहीं कौन सी जाति, इसकी जानकारी के साथ आपसे आगे फिर मिलेंगे. धन्यवाद. धन्यवाद.